तर आज कारलं फ्राय करणार आहे, काय तर वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आणि ते कारल्यातले 2 भाग करून घेतले आणि त्यातलं बी काढून नंतर पातळ काप करून घेतले. आणि तुम्ही बी करत असला तर सांगा मला कसं करताय कारलं. आणि त्याच्यानंतर ते मिठात थोडा वेळ ठेवलेला अर्धा तास. हे बघा असे पातळ काप करून घेतलेत आणि मिठात अर्धा तास ठेवलेलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यात ना चटणी, मीठ, आमचूर पावडर टाकून घेणार आहे, टाकून मिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार. कॉर्नफ्लॉवर थोडं पाणी थोडं टाकून मिक्स करून घेणार आहे. आणि हे कारलं खूप छान लागतं आहे, लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात. करून बघा तुम्ही पण असं कारलं. कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून घेणार आहे. आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. हे बघा मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं करून फ्राय करून घेणार आहे. खूप छान लागतं आहे, लहान पोरं पण खातात हे कारलं. करून बघा तुम्ही पण, मस्त लागतं आहे. थोडं थोडं करून फ्राय करून घेतलं आणि भाकरीसोबत चपातीसोबत खायचं हे कारलं. वेगळी काहीतरी रेसिपी आहे, मस्त लागतं आहे. हे बघा झालेलं आहे फ्राय करून असं आता कारलं. आणि माझी आई असं बनवते ही कारल्याची रेसिपी. आणि पातळ कालवण केलेले वांग्याचं, पातळ वांग्याचं कालवण, शेंगदाण्याचं कूट. त्या कालवणात ना शेंगदाण्याचं कूट नाही वाटण घालायच्या अगोदर असंच करतो मी. खूप छान लागतं आहे. भाकरी केली नंतर ही तांदूळ रात्रभर भिजत घातलेले, दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे. आणि अशी बारीक वाटून घेतले आणि वाटीनं 2 वाटे पीठ झालं ते. आणि मी 4 वाट्या पाणी घातलं त्याच्यात आणि पातळ करून घेतलं असं. आणि आता गव्हाणं काढायला घेतली. नाश्त्याला आज गव्हाणच काढली सकाळची. खूप छान लागतात अशी गव्हाणं ही. त्यानंतर श्रेयाला सुट्टी होती त्याच्यामुळे मला मदत करायला लागली. सुट्टी असली ना तर मुलं थोडी मदत करतात. सगळं घरचं पूर्ण घरची झाडू मारली तिनं. करत नाही काम केली तर खूप छान करते काम, छान मस्त करते काम. त्याच्यानंतर मला हे सगळं साफसफाई करायचं होतं. वॉश बेसिन साफ करायची होती. लाल हारपीक टाकून मी हे घासणीनं घासून घेतलं. त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं आणि ते डिशवॉशर मागवलं होतं. ते डिशवॉशर आलं होतं. भांडी घासण्यासाठी थोडं ट्राय केलं मी. खूप छान होतं हे डिशवॉशर. आणि खूप स्वस्त पण होतं. त्याच्यानंतर मी त्या लिक्विडनं ना ट्रॉल्या पण साफ केल्या. खूप छान झाल्या ट्रॉल्या पण. ट्रॉल्या, फ्रीज, कपाट सगळं साफ करून घेतलं त्या लिक्विडनंच. आणि व्हिडिओ आवडला असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग बाय बाय.